अडचणीच्या प्रसंगी कामी येणाऱ्या धनाचं रक्षण करा. धनापासून स्त्रीचं रक्षण करा आणि धन व स्त्रीपासून नेहमीच स्वतःचं रक्षण करा. संकट समयी पैशाची गरज अर्थातच सर्वांना असते. म्हणूनच अशा संकटाकरता धन सांभाळून ठेवणं हितावह असतं. या धनाचा वापर करून स्त्रीचं रक्षण केलं जाऊ शकतं. अर्थात कुटुंबावरती नुसते संकट कोसळल्यास संपत्तीचा मोह सोडायला हवा, पण स्वतःवरती कोणतेही संकट ओढवल्यास धन आणि स्त्री या दोघींचाही बलिदान देण्याची तयारी असायला हवी. पुढे श्री चाणक्य सांगतात की संकटापासून बचावासाठी धनसंचय करा, कारण कठीण प्रसंगी कधी ओढवू शकतो. लक्ष्मी तर चंचल असतेच, अर्थात संचित धन कधी लोप पाहू शकतं. श्री चाणक्य म्हणतात की ज्या देशात सन्मान नाही, उपजीविकेचं साधन नाही, स्वकीय नाही आणि ज्ञानार्जनाचं साधन नाही, अशा ठिकाणी कधीही राहू नये.